100 रुपयाचं पारितोषिक होतं आणि मला तर वाटतं 11 षटकार एकूण लागले. तर आपण पाहू शकाल सुमित डोंगरे 2 षटकार, त्याच्यानंतर विश्वजित म्हात्रे 3 षटकार, त्याच्यानंतर उस्मान पटेल 1 षटकार आणि किरण पवारच्या बॅटमधून 5 षटकार. एखादा कोणीतरी खेळाडू या आणि 1100 रुपये कॅश प्राइज घ्या पण, आणि ते नक्कीच हे पारितोषिक ते संघाचे पुरस्कर्ते. उस्मान आपण यावं, उस्मान किंवा किरण पवार आपण यावं. आणि सामन्याचा सामनावीर नो डाऊट आपण पाहू शकाल 11 चेंडू 37 धावांची अफलातून फलंदाजी करणारा किरण पवार ठरला या सामनावीर. तो उस्मान आइए, 1100 रुपए का इनाम है, किसी एक खिलाड़ी को हम जरूर देंगे, मिल बांट कर लीजिए क्योंकि मिल बांट कर ही प्यार बढ़ता है. और देखेंगे किरण पवार बने मॅन ऑफ द मॅच के हिरो. आणि सामनावीरचं पारितोषिक इथे अभिजित ठाकूर यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जाईल. तर नक्कीच एक चांगले अष्टपैलू क्रिकेटर आहेत आणि यंदा विवाहाच्या बंधनात देखील अडकले. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी दुसऱ्या इनिंगसाठी देखील त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर विशाल जितेकर आपण देखील यावं, इथे आपल्याला देखील या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. तर इथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक उस्मान माफ करा या ठिकाणी किरण पवारला देण्यात येईल आणि आपण ते पारितोषिक देऊया आमचे राजेश पाटील साहेब उपसरपंच माजी उपसरपंच माझगाव यांच्या वतीने हे पारितोषिक दिलं जाईल. आणि विशालला इथे सामनाचं पारितोषिक देऊन माफ करा विशालला इथे या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. देखिए आज उस्मान पटेल के भांजे नौमान पटेल आज आदिराज वडकर टीम की ओर से खेलते हुए नजर आएंगे और यकीनन मजा आएगा मुकाबले में. तर मी प्रवीण दादा जाधव आदिराज वडकर संघाचे पॅकर आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. अर्थातच त्यांची सुपुत्र आदिराज यांच्या समवेत आपण त्यांना पाहू शकाल, कारण मोठमोठे जेव्हा सुप्रीमो स्पर्धा असो किंवा मोठी स्पर्धा असो प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा संघ आपण आवर्जून पाहतो. मग स्वर्गीय रतनबुवा स्पर्धा कान असो त्या स्पर्धेमध्ये देखील सत्याने मोठ्या मोठ्या संघांना ते पुरस्कृत करत असतात. ते आमचे डॅशिंग व्यक्तिमत्व प्रवीण जाधव आणि त्यांचे सुपुत्र आदिराज या दोघांचं इथे आपण शुभागमन पाहू शकाल. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो दोस्तों कहीं मत जाइए और एक बड़ा मुकाबला आपके सामने होगा. आदिराज 11 वडगर वर्सेस गावदेवी गावठान. इस मैच का आपको काल सुनाने के लिए चलते फिर से एक बार दीपक पाटिल इनके पास. तब तक सुनिए डीजे की एक सुमधुर संगीत.
थँक्यू. कुणाल नाईकनं निराश केलं आपल्या चाहत्यांना. अगदी पहिला बॉल 0 आणि त्यानंतर मात्र मिथुनला मिळालेली ही सफलता. कोपरोली संघाचा गोलंदाज आहे मिथुन म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज प्रमोद खरत मॅन फ्रॉम ओळे. सूरजसाठी यावेळेस आणखीन एक फुलर लेंथ हाताळला गेला. अफलातून गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ते मिथुन या गोलंदाजाकरवी मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवले, परंतु यंदाचा हंगाम मात्र गाजवलाय तो या स्टार खेळाडूंना. सूरज पाटील KDH वाघिलोडा संघाचा हा स्टार खेळाडू आहे. कुटप्प्याचा बॉल यावेळेस मात्र सहज गतीनं पूल केलाय बॉलला. मिडविकेट सीमारेषा पार सूरज पाटीलच्या बॅट मधून मात्र निघतोय पहिला व्हेरी फ्लॅटेड अगदी जमिनीला समांतर हा षटकार. थँक्यू स्वॅगी. सन्माननीय आमदार साहेब महेंद्र शेठ थोरवे ज्यांचं गीत तुम्ही ऐकलात, त्यांची सुद्धा उपस्थिती तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अखेरीस मात्र खातं उघडलंय ते अधिराज वडगर संघानं सूरज पाटीलच्या बॅटमधून निघणाऱ्या या षटकारानं. धावफलकावर धावा लागल्यात त्या 6 धावा. पहिलं षटक आपण पाहतोय गावदेवी गावठाण संघाकडून मिथुन मात्र एक कोपरवली उरण कोपरवली संघाचा हा गोलंदाज आहे. पहिले 3 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर इथे मात्र षटकार पाहायला मिळालाय. सूरज पाटील सगळ्यात जास्त यंदाच्या हंगामामध्ये इन्फॉर्म असणारा बॅट्समन आहे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर सगळ्यात जास्त धावा मात्र खोऱ्यानं या फलंदाजाच्या नावावर जरूर असणार आहेत. त्याच्या साथीला मात्र आपण पाहतोय प्रमोद खरत. टेनिस क्रिकेट जगतामधील एक श्रीमंत खेळाडू म्हणून या खेळाडूचं वर्णन आपल्याला करावं लागतं. कारण श्रीमंत अशासाठी की मालिकावीरांच्या भूमिकेमध्ये 2 4 व्हीलर कार आजपर्यंत त्याच्या नावावर आहेत, जो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. आणि एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे प्रमोद खरत. सूरजसाठी हा बॉल टप्पा पडल्यानंतर मिथुनचा मात्र थोडासा खाली राहिला. जे एक्सपेक्टेशन होतं सूरजला की बॉल थोडासा बॅटवर येईल, परंतु असं बिलकुल काही घडलं नाही आहे. आणि एक लो झाला बॉल, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता. मिथुन प्रभावित केलं या ओव्हरमध्ये. आणखीन एक स्लॉक स्वीप केलंय. बॉल अगदी स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून चाललाय. एक टप्प्यानिशी सीमारेषा पार सूरज पाटीलच्या बॅटमधून निघतोय हा पहिला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो पियुष. दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर असेल गावदेवी गावठाण संघ. मगाशी आपण पाहिलं होतं उरण टीमला सगळे स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले होते. ते अर्थातच रोहित समित 11 उरण या संघामधून मोठ्या संघामध्ये नव्हता थोडंसं, त्यामुळं मी म्हणेन गोलंदाजांनी बराचसा मार खावा लागला. आणि मोठी धावसंख्या, तगडी धावसंख्या मात्र त्या मॅचमध्ये उभारली गेली. तब्बल 96 धावा कुठल्या गेल्या. आणि दुसऱ्या सत्रामध्ये मात्र कठीण झालं. गोलंदाजांनी केलेली घोर निराशा त्या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळाली. परंतु इथे हा एक उरणचा संघ आहे, गावदेवी गावठाण संघ. मिथुन सुरुवात चांगली केली म्हणता येईल, कारण समोर मात्र दिग्गज फलंदाज आहेत. यंदाच्या हंगामामध्ये अधिराज वडगर संघ भलत्याच फॉर्ममध्ये आहे, सगळेच खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. इथून मात्र मिडॉनला क्लिअर करत बॉल चाललाय. लॉंगॉनकडे एकच धाव येते. प्रमोद खरतनं खातं उघडलंय ते 1 या धावेनं. सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावर. सूरज पाटील ऑन स्ट्राईक. पियुष मात्र कशा पद्धतीनं त्याच्या समोर गोलंदाजी करणार हे आव्हान असेल पियुष समोर. पुढे सरसावत मात्र एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता.
बॉल मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पियुष या गोलंदाजाकडून. दुसरं षटक सुरू आहे. सेकंड पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. अकुट टप्प्याचा बॉल हुक केलाय सूरज पाटीलच्या बॅट मधून. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हा एक दैदिप्यमान फटका. षटकार. पियुषच्या या बाउन्सरला मात्र इथे उत्तर दिलं जाते. सूरज पाटीलच्या या हुकच्या फटक्यानं षटकार खेचलाय. धावसंख्या 17 या आकड्यावर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सूरज पाटील 16 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आले. 3 निर्धाव चेंडू आणि या उर्वरित 3 बॉलमध्ये त्यानं 16 धावा जमवल्यात. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. स्लोवर वन धीम्या गतीनं मात्र टाकलेला हा बॉल पियुषचा निर्धाव जातोय. म्हणजे एकतर निर्धाव किंवा षटकार चौकार असंच काहीसं वर्णन आपल्याला करावं लागेल ते सूरज पाटीलच्या जर स्कोर कार्डकडे नजर टाकली तर. षटकारानंतर मात्र लगेचच कमबॅक पाहायला मिळाला ते गोलंदाज पियुष कडून. राईट मोर द विकेट ना. बॅकफुटला जाऊन खूप चांगला स्ट्रोक. यावेळेस मात्र स्क्वेअर कटचा फटका. बॉल चाललाय डीप पॉइंट सीमारेषा पार. 4 धावांकरता. ट्वेंटी 21 रन्स या चौकाराच्या मदतीनं मात्र मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हीच तर खऱ्या अर्थानं खासियत आहे या खेळाडूची. खूप चांगला हेलिकॉप्टर यावेळेस मात्र सरळ लँड होतोय तो अगदी समोरच्या दिशेला. एक टप्पा पडल्यानंतर बॉल सीमा पार. सूरज पाटीलसाठी रन्स मिळणार आहेत 4-4-4 आणि या चौकारानं मात्र टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. गोलंदाजीसाठी मात्र तिसरं षटक आपण पाहतोय. ध्रुवीतकडे चेंडू दिलाय. पहिल्या 2 ओव्हर्स नंतर 25 धावा पाहायला मिळाल्या आणि मधल्या वेळेमध्ये मात्र थोडीशी रणनीती आखली गेली असेल. सूरज पाटील जो आक्रमक होऊ पाहतोय, या खेळाडूला रोखायचं कसं, एक रणनीती जरूर या ठिकाणी आखली गेली असेल करण मडवी याच्याकडून. आणि ध्रुवीतकडे मात्र षटक सोपवलं जात आहे. ध्रुवीत मात्र सज्ज होत आहे गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल समोरच्या दिशेला. प्रमोद गरजचा हा फटका मात्र सरळ जातोय. लॉंग ऑन फिल्डरच्या हातामध्ये बहुमूल्य विकेट मात्र गमावलंय ती अधिराज वडगर संघानं. प्रमोद गरज ओवळे बॅट्समन आउट. चौथ्या क्रमांकावर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये या संघाचा पाहायला गेलं तर नक्कीच आधारस्तंभ फलंदाज आहे.
आणि नेहमी संघ संकटामध्ये असतो तेव्हा चांगलीच बॅटिंग पाहायला मिळते ती सिद्धेश वास्कर, मॅन फ्रॉम भंगारपाडा. दर्जेदार खेळाडू आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये या दोनही खेळाडू जे खेळपट्टीवर उभे आहेत या दोनही खेळाडूंनी अक्षरशः हाहाकार माजवलाय. गोलंदाजांच्या चिंधड्या उडवायच्या हा नित्यक्रम आहे यांचा रोजचा. आणि दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या. फार महत्त्वपूर्ण होती प्रमोद करत, कारण हा खेळाडू शेवटपर्यंत जर राहिला असता तर नक्कीच तुम्हाला सगळे कलात्मक फटके पाहायला मिळाले असते. अगदी कॉपीबुक स्टाईलमध्ये त्याचे स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह सगळे व्ही शेपमध्ये त्याचं खेळणं. आणि अगदी क्रीडा रसिकांना, सच्चा क्रिकेट रसिकांना मात्र त्याची खेळी नेहमीच मनमुराद आनंद देऊन जाणारी ठरते. आणि परंतु तो मात्र बाद झाला, ध्रुवीचा शिकार ठरलाय. आणि आता सगळ्यांचं लक्ष मात्र या जोडीवर असेल. खास करून अधिराज वडगर संघाचे दोनही फार महत्त्वाचे खेळाडू खेळपट्टीवर आहेत. सिद्धेश वास्करसाठी हा बॉल, कुट्टप्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न केला होता, कम्प्लिटली मिस झालाय. ध्रुवीचं मात्र थोडंसं व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळते. बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, अगदी ऊर्जेनं, व्हेरी एनर्जेटिक खेळ करत असो. यावेळचा बॉल अतिशय वेगवान बॉल पाहायला मिळाला, परंतु दिशाहीन. दिशा मात्र चुकला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये 1ची नोंद, 41 धावा, 41 रन्स. सूरज पाटील ऑन स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधून मात्र सगळ्यात जास्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 षटकार, 3 चौकाराच्या सहाय्याने 11 बॉलमध्ये 31 धावांची विस्फोटक इनिंग आतापर्यंत साकारले ती सूरज पाटील या फलंदाजानं. इथे मात्र एज अँड टेकन, बॅट्समन आउट. लागलेला हा जोरदार झटका अधिराज वडगर संघाचा इनफॉर्म बॅट्समन सूरज पाटीलच्या खेळीचा अंत होतोय. आणि इथून मात्र गावदेवी गावठाण संघाला नक्कीच कमबॅक करावा लागेल या विकेट नंतर. ड्रिंक्स व्हॅन मैदानामध्ये जाते, ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. आणि ऐकूया आपण सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर तब्बल 41 धावा आपण पाहतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये आता मात्र कशा पद्धतीने आघात केले जाणार गोलंदाजांवर. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा दिल्या होत्या मिथुननं. तदनंतर मात्र टाकलेलं पियुषचं षटक 15 धावांचं आणि नुकताच ध्रुवीत मात्रेनं केलेली गोलंदाजीमध्ये 16 धावा. त्यामुळं हा ग्राफ जर पाहिला तर वाढता चाललाय तो अधिराज वडगर संघाला. आणि या ग्राफला कुठेतरी खाली आणावं लागेल, अन्यथा फार कठीण होईल दुसऱ्या सत्रामध्ये. कारण सगळेच टॅलेंटेड बॅट्समन मात्र या संघाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील बाद झाल्यानंतर समाधान वास्कर आला. एका बाजूला सिद्धेश वास्कर ऑन स्ट्राईक आहे. तर समाधान वास्कर नुकताच दाखल झालेला मॅन फ्रॉम कुंडे वहाळ हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो नॉन स्ट्राईक एंडला. रोहित गरजचा हा बॉल एज घेतलाय. इट्स अ बिग विकेट. मोठा हादरा आता मात्र अजून एकदा सहन करावा लागेल. इनफॉर्म बॅट्समन
सिद्धेश वास्करच्या खेळीचा अंत होतोय आणि आता मात्र ही धावसंख्या थोडीशी कमी करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल तो या विकेट नंतर. थँक्यू डीजे. रोहित घरत धाकटुजुई गावचा हा गोलंदाज आहे आणि पहिल्याच बॉलवर फार महत्वपूर्ण विकेट अगदी निर्णायक क्षणाला ड्रिंक्स ब्रेक नंतर अगदी पहिल्याच बॉलवर मात्र ही विकेट मिळाली. त्यामुळे गावदेवी गावठाण संघानं पुनरागमनाचे संकेत दिलेत. मैदानाच्या आतमध्ये नौमान पटेल मोहल्ला पनवेलचा हा खेळाडू खूप चांगलं क्रिकेट एक दिग्गज अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. रोहित घरत पुन्हा एकदा सज्ज होतोय. लाईफ टाइमवरती विकेट नाही यावेळेस सरळ बॅटवर दिला होता बॉल फुल टॉस होता आणि तो भिरकावला मात्र वाईडिश लॉंगर सीमारेषा पार. इथे रोहित घरतने केलेली चूक आणि नौमान पटेलला पहिल्याच बॉलवर दिलेलं त्याला चोख प्रत्युत्तर 6 धावांचं. तो षटकार आलाय विकेट नंतर लगेचच अधिराज वडगर संघाचं कमबॅक सुद्धा पाहायला मिळतंय. यावेळेचा हा बॉल थोडंसं फ्लाइटेड डिलिव्हरी होती आणि इथे मात्र बॉल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी म्हणून बाल बचावलाय नौमान पटेल. एक धाव मात्र मिळते धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. .48 रन्स 48 धावा. समाधान वास्कर ऑन स्ट्राइक. AK-47 टोपण नावानं सुद्धा ओळखलं जातं या खेळाडूला. परंतु या मॅच मध्ये मात्र ही रायफल चालणार का सुद्धा मोठा प्रश्न आहे. परंतु त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आमदार चषक नुकतीच आपण पाहिली तोंडरे येथील स्पर्धा ज्या ठिकाणी बाईकमॅन राहिला होता. परंतु इथे रोहित घरचे हे फिरणारे बॉल थोडंसं अडचणीमध्ये आणतात. समाधान वास्कर पहिलाच बॉल फेस करत असताना मात्र निर्धाव चेंडू खेळला. एक चुकी रोहित घरतनं केली. नौमान पटेलनं मात्र लगेच षटकार टोकला. त्यामुळे थोडीशी जरी चुकी झाली मॅच मध्ये तर लगेच त्याचे प्रायश्चित तुम्हाला त्याच मॅच मध्ये भोगावे लागतात. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अफलातून फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. निमिष मोहिते दर्जेदार मित्र म्हणेन कारण सोपं नव्हतं. थोडीशी आउटफील्ड त्या ठिकाणी खराब होती परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 49. लॉस ऑफ 4 विकेट्स प्रभावित केलं या षटकामध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केलाय. कमी धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्यात. पहिल्या 5 बॉलवर 8च धावा दिल्यात परंतु अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. नौमान पटेल ऑन स्ट्राइक. नौमानसाठी हाही बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूला वळणारा हा बॉल निर्धाव निघालाय. अफलातून कमबॅक गावदेवी गावठाण संघाचं. या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर एक महत्त्वपूर्ण सफलता नोंदवली ती रोहित घरतनं आपल्या नावावर. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. फक्त 8च धावा या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या आणि 4 ओव्हर्स नंतर 49 धावा. 49 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. स्पीडअप करा. गावदेवी गावठाण संघ नॉट अलाउड टीम मीटिंग घेण्यासाठी बिलकुल आपल्याला अलाउड नाही आहे कारण आपल्याकडे वेळ फार कमी. आज काही झालं तरी सुपर 4 साठी एक संघ आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्यामुळे कृपया करून प्लीज कोऑपरेट. दोन्ही टीम्सना मी माझी रिक्वेस्ट असेल. तर शेवटचं षटक मिथुन मात्रेला पुन्हा एकदा षटक देण्यात आलंय. सलग 4 गोलंदाजांनी 4 षटकं टाकली. मिथुननं पहिलं षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं ज्याच्यामध्ये 10 धावा दिल्या होत्या. एक महत्त्वपूर्ण सफलता त्यानं मिळवली होती कुणाल नाईकची आणि आता मात्र शेवटच्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर पुन्हा एकदा दिली. परंतु हे 8 धावांचं षटक आहे ना रोहित घरतचं हे फार निर्णायक ठरले आतापर्यंत या मॅच मध्ये. चला प्रेक्षकांना विनंती आहे आपण तिकडे गर्दी करू नका प्लीज.
सर त्याच्या भोवती जास्त गर्दी करू नका कृपया करून मी आमच्या क्रीडा रसिकांना विनंती करेन. तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 49 रन्स 49 धावा. शेवटचं षटक गावदेवी गावठाण संघाकडून मिथून मात्रे सज्ज होतोय. समोर समाधान वास्कर आणि नौमान पटेल अशी जोडी आहे. तर रस्त्यावर जी वाहनं आपण पार केली असतील आमच्या क्रीडा रसिकांना विनंती आहे कृपया करून ती वाहनं आतमध्ये आणा. समाधान वास्कर आणखीन एक निर्धाव चेंडू मात्र खेळतोय. निराश करतोय आज मात्र आपल्या बॅटिंगमधून कारण आतापर्यंत 3 चेंडू खेळला 1च धाव आणि मिथून मात्रेनं प्रभावित केलं. पहिल्या पाऊलच्या षटकामध्ये सुद्धा दिग्गज फलंदाजांवर मात्र मोठ्या आत्मविश्वासानं केलेली गोलंदाजी आणि स्लॉगवरची षटकाची जबाबदारी त्याच्यावर दिली आहे. समाधान वास्कर आणखीन एकदा निर्धाव चेंडूची सांगता. स्लॉग स्वीप करण्याचा मोठा प्रयत्न मात्र केला जातोय परंतु आणखीन एक निर्धाव चेंडू. 4 चेंडूंवर फक्त 1च धाव. समाधान वास्करला आपण जेव्हा मैदानामध्ये पाहिलाय तेव्हा अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडणारा हा समाधान आज थोडासा आपल्या चाहत्यांना असमाधानी करतोय. यावेळेचा हा फटका तिथेच विकेटच्या आसपास मात्र बॅटची एज लागून बेल्स मात्र उडले त्यामुळे त्रिफळाचीत मात्र मैदानाच्या बाहेर येणार. समाधान वास्करची आज निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. 5 चेंडू खेळला आणि अवघी 1च धाव आणि फलंदाज मात्र बाद होतोय तो समाधान वास्कर. अगदी स्लॉगवरचं षटक म्हटलं की गोलंदाजाचा प्रत्येक चेंडू मारायचाच, झोडायचाच, ठोकायचाच याच उद्देशानं मात्र बॅटिंग केली जाते. परंतु या स्लॉगवरच्या षटकामध्ये मात्र मिथून मात्रेसारखा गोलंदाज 3 चेंडू निर्धाव काढतोय तर नक्कीच त्याचं कौतुक करावं लागेल. क्लीन बोल्ड प्रतीक पाटीलचा त्रिफळा उडवलाय. पहिल्यांदा समाधान वास्कर आणि आता मात्र प्रतीक पाटील मॅन फ्रॉम खारकोपर यावेळेस मात्र निराश मानेना पहिले 4 चेंडू निर्धाव काढलेत ते स्लॉगवरच्या षटकामध्ये. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. अफलातून गोलंदाजी. कौतुक करावं लागेल मिथूनचं. करू तेवढं कमी आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा. पहिल्याही ओव्हरमध्ये 4 निर्धाव चेंडू हाताळले होते. आतापर्यंत पहिले 4ही चेंडू निर्धाव आणि गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. मागच्या 2 बॉलवर 2 क्लीन बोल्ड बाद केलेत आणि मैदानाच्या आतमध्ये द लेजंड क्रिकेटर रघु परदेशी मॅन फ्रॉम भिंगारी. परंतु विकेट हॅट्रिक वाचवायची आहे रघु परदेशी यांना आणि फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत त्यामुळे विकेट हॅट्रिक वाचवायची की एखादा मोठा फटका मारायचा या संभ्रमात मात्र असतील. बॅकफुटला जाऊन खूप चांगला स्ट्रोक. स्क्वेअर कटचा फटका. बॉल चाललाय डीप पॉइंट सीमारेषेकडे. शेवटच्या क्षणाला मात्र बॉल सीमारेषेला स्पर्श करतोय. विकेट हॅट्रिक सुद्धा वाचवली आणि या चौकाराच्या सहाय्याने मात्र
अधिराज वडगर संघाचं अर्धशतक धावफलकावर 53 धावा कंप्लीट होत असताना शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. धावफलकावर धावा लागल्यात त्या 53 धावा. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा रघु परदेशी यांच्या नावावर आहे. यावेळेचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर वळणारा, थोडासा खाली राहणारा, परंतु इथे मात्र पहिलं सत्र समाप्त होईल. धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होईल आणि पहिलं सत्र समाप्त झालंय ते 53 धावांवर. 53 रन्स ऑन बोर्ड. आणि मी तर म्हणेन गावदेवी गावठाण संघानं हा परफॉर्मन्स जो केला हा लाजवाब आहे. समोरचा यंदाच्या हंगामामध्ये तालुकानिहाय लढतीमधील सर्वात जास्त फॉर्ममध्ये असणारा संघ. आज प्रसाद घरची अनुपस्थिती मात्र नक्कीच जाणवली, कारण अगदी सुरुवातीपासूनच पाहायला गेलं तर आक्रमकपणा हा प्रसाद घरत जावळे संघाचा फलंदाज आणि तो मुख्य आधारस्तंभ या संघाचा. आणि काल नाईट स्पर्धेमध्ये थोडीशी झालेली इंजरी, त्यामुळं आज केलेली विश्रांती पथ्यावर पडली ती गावदेवी गावठाण संघाच्या. आणि ही टोटल मात्र सीमित ठेवली जाते. 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये असेल ते गावदेवी गावठाण संघासमोर. टिचून मारा करावा लागेल या गोलंदाजांना. कुणाल नाईक, प्रतीक पाटील, पाहायला गेलं तर मिथुन म्हात्रेनं जी षटकं टाकली ती कमालीची होती. दोन ओव्हर्समध्ये मिथुन म्हात्रेनं धावा दिल्या त्या अवघ्या 14 धावा आणि 3 महत्वपूर्ण बळी टिपलेत. त्यानंतर पियुष ठाकूरच्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. ध्रुवीतनं महागडं षटक फेकलं 16 धावांचं, परंतु त्यानंतर रोहितनं जी केलेली गोलंदाजी होती ती कमालीची होती. कारण चौथं षटक फार महत्त्वाचं होतं आणि धाकटीजुई संघाच्या रोहितनं मात्र फक्त 8 धावांचं षटक टाकलं. आणि शेवटच्या षटकामध्ये, स्लॉगरच्या षटकामध्ये मात्र मान वर करू दिलीच नाही ती मिथुन म्हात्रेनं. आणि अशा पद्धतीनं 53 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 54 धावांचं टार्गेट सत्रामध्ये मात्र कशा पद्धतीनं पार केलं जाणार दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत प्रवीण गायकर यांना. स्पीडअप करा. थँक्यू दीपकजी पाटील. जबरदस्त इथे मॅचेस आपण पाहू शकाल. आज तालुका आपचे सर्व संघ आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. 2 सामने जिंकलेत आतापर्यंत. नवीश 11 विचुंबे संघानं आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. तर नक्कीच आपण आज पाहू शकाल त्यांच्या समेत इथे कुठला संघ लास्ट मॅच खेळेल. वाघ म्हणतात हिंदू जातीला, कपाली लावतो महाराष्ट्राच्या मातीला, डोंगराशी भिडवतो छातीला, तोड नाही जगात कुठे आमच्या हिमतीला, आम्ही रक्त पाजतो स्वतःच्या तलवारीच्या पातीला, कारण पुजतो फक्त छत्रपति शिवरायना. तो आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का फिर से एक बार मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूं, जहां से पहले बल्लेबाजी करते हुए पहले दौर का ये आखिरी मुकाबला है. गावदेवी गावठाण टीम टॉस जीती, पहले फील्डिंग करने का फैसला लिया और अधिराज 11 वडगर टीम को मात्र 53 रनों के भीतर रोका और 30 गेंदों में 54 रनों का एक आसान सा लक्ष्य यहां पर दिखा दिया है. ये रन कोई बड़े नहीं है, लेकिन इसके लिए जो गेंदबाजी हुई है गावदेवी गावठाण की वो काफी कसी हुई गेंदबाजी हुई है और उसी तरह की गेंदबाजी यहां पर अब करनी होगी अधिराज 11 वडगर टीम के गेंदबाजों की ओर से. तो देखिए हम चर्चा कर रहे थे खास करके इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए नटराज नावा के आदरणीय खाता पिता ग्रुप के सर्वा हमारे गोटा भाई, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. और जिस तरीके से यूट्यूब के जरिए हमारे नगर सेवक ट्रॉफी जहां से देखी थी हमने मोहल्ला पटेल मोहल्ला पनवेल के मैदान, नगर पालिका के मैदान के ऊपर उस टूर्नामेंट के लाडले आयोजक खास करके वसीम भाई पटेल ये भी मैच को एंजॉय करते. जवाद भाई काजी इनके जन्मदिन के शुभ अवसर पर उस टूर्नामेंट का आगाज किया था और बिल्कुल आप उस टूर्नामेंट में काफी अच्छी क्रिकेट देखी थी. ओपन हाफ में गावदेवी गावठाण टीम ने क्या जबरदस्त प्रहार किया था, क्या संघर्ष किया था और वह भी अपना नंबर लेकर घर गई थी. और बिल्कुल आज नौमान पटेल देखेंगे, उसके साथ उस्मान पटेल है I11 आदर्श टीम में, खास करके मामा भांजे की जोड़ी. अगर यहां पर जीती है अधिराज 11 वडगर टीम तो मामा वर्सेस भांजे के बीच में एक और घमासान आपके सामने पेश होगा. लेकिन इससे पहले बात छेड़ी है जहां से गावदेवी गावठाण टीम की चर्चा करेंगे. सलामी जोड़ी उनका देने के लिए
आप देख सकते हैं करण मडवी और उनका साथ देंगे प्रतीक ठाकुर मैन फ्रॉम केगांव, यानी कि ये नामचीन बल्लेबाज है। टेनिस क्रिकेट में इस बल्लेबाज को गुड्डू के नाम से जाना जाता है। कौन भूलेगा वो छत्रपति शिवाजी महाराज नेरे के मैदान के ऊपर नाइट प्रतियोगिता खेली गई थी। सभी मैदान के ऊपर कलर बाउंड्री यानी कि एलईडी चमचमाती हुई बाउंड्री आपने देखा, सर्कल भी चमचमाता हुआ देखा। उस मैच में जब एक ओवरों में 31 रनों की जरूरत थी, 5 गेंदों में 5 छक्के दागे थे इस बल्लेबाज ने जय हनुमान 11 नावडे टीम के खिलाफ। और करण मडवी को कौन बोलेगा दोस्तों, जिस बल्लेबाज ने विजय शेठ खारकर 1 लाख की ट्रॉफी थी और साहिब चषक गौरी स्पोर्ट्स उल्वे यानी कि उनके जन्मदिन के शुभ अवसर पर जो मैच रखे गए थे वह मैन ऑफ द सीरीज 2 व्हीलर बाइक देकर करण मडवी को नवाजा गया था। एक युवा खिलाड़ी है, अंडर 21 की ये खिलाड़ी है और यकीनन यहाँ पर गांवदेवी गावटन टीम की ओर से अपना प्रारंभिक बल्लेबाजी का मोर्चा संभालने के लिए आते हुए पौध के मैदान के ऊपर ये शिवसेना की दमदार ट्रॉफी आमदार चषक 2021 पहला साल इस टूर्नामेंट को, और पहले साल में ऐसा नहीं लग रहा है कि ये कोई नहीं है, लेकिन ऐसा लग रहा है और बहुत सालों से इन्होंने आयोजन किया है। एक अच्छी संकल्पना लेकर हमारे आप देख सकते हैं शिवसेना सारोली जिला परिषद विभाग प्रमुख सम्मानित दीपक दादा मालूसरे आयोजित ये टूर्नामेंट दोस्ती ग्रुप पौध जिनके माध्यम से आप देख सकते हैं। तो गेंदबाजी के मार्ग पर अब जाएंगे लेग ब्रेक के रायगढ़ के लेग ब्रेक के सुल्तान रघु परदेसी, लेकिन उनके सामने बैट्समैन होंगे यहां पर करण मडवी, नॉन स्ट्राइक एंड पर बैट्समैन है प्रतीक ठाकुर मैन फ्रॉम केगांव। पहली बॉल राउंड द विकेट से फेंकने के लिए तैयार होते हुए यहां पर करण मडवी के लिए विकेट है भिंगारी के, बॉलर है भिंगारी के, लेकिन बैट्समैन है गावटान के। पहली बॉल देखिए, मैंने पहले भी कहा था यह खिलाड़ी बहुत लय में चल रहा है और इस गेंद को खेला स्क्वायर लेग सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर करण मडवी के बल्ले से दमदार 6 रन। इस बार रोका इस बल्लेबाज को, यहां से 2 गेंदों के ऊपर 2 बड़े शॉट आए थे, 10 रन स्कोर कार्ड पर बने और ऐसे हालातों में बात करेंगे कि 53 रनों का टारगेट बनाना जरूर है और यहां पर करण जैसे नामचीन बल्लेबाज को रोकना भी बहुत जरूरी होगा। गेंदबाज रघु परदेसी फिर से एक बार शॉट बढ़िया है, यह भी गेंद जाएगी सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर का इशारा यहां पर आता हुआ 6 रन। और पहले ही पावर प्ले में गेंदबाज रघु परदेसी के ऊपर एक कड़े से कड़े प्रहार किए जाते हैं। दोस्तों गेंदबाजी के तौर पर भी मैन ऑफ बाइक ली जाती है अवार्ड और इनामपुरी के मैदान के ऊपर बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट यानी कि अपने करियर की पहली बाइक इस अनुभवी खिलाड़ी को 40+ के ऊपर ही खिलाड़ी है और एक बाइक देकर इस खिलाड़ी को नवाजा गया था। लेकिन चलिए यहां पर इस अनुभवी बल्ले गेंदबाज के ऊपर एक युवा यहां पर पूरी तरह से हार भी होता हुआ, देखिए यहाँ पर जो जाल बिछाया था ना वहां कैच लेनी चाहिए थी और आप देखिए करण मडवी को जीवन दान देंगे तो उसका भुगतान आपको भुगतना जरूर पड़ेगा। लगातार बड़े 3 शॉट आई इस ओवर में 16 रन स्कोर कार्ड पर बनते हुए और रघु परदेशी के जैसे ऊपर इतने बड़े आप प्रहार करेंगे तो सोचो आने वाले गेंदबाजों को भी प्रहार जरूर किए जाएंगे। बैकफुट पर जाकर कवर्स के ऊपर से खेलने की कोशिश, गेंद जाती हुई सीमा पर 4 रन, एक महंगे ओवर की समाप्ति, 6-4 6-4 रन बने टोटल 20 और इसी के साथ पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर गावदेवी गावटन टीम मजबूत स्थिति में, बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 20 रन। तो बिल्कुल यहां पर ओवर नंबर पहला हुआ कंप्लीट, पावर प्ले काफी महंगा साबित होता हुआ यहां पर गेंदबाजी करने वाले गेंदबाज रघु परदेसी के दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन सिद्धेश वास्कर। दोस्तों इस बल्लेबाज ने हाल ही में चली आरके ट्रॉफी वाल के मैदान के ऊपर 95 रन बनाए थे इस टीम ने और अपना अर्धशतक ठोका था 18 बॉल में सिद्धेश वास्कर ने और 5,000 रुपए का इनाम वहां पर दिया गया था। वो खिलाड़ी है नामचीन आप देख सकते हैं सिद्धेश वास्कर, जिन्होंने
सूरज गरत ट्रॉफी में वाल के मैदान में सागर गरत आयोजक है, जिनके माध्यम से 5,000 रुपए का इनाम जो भी 50 लगाएगा उस बल्लेबाज को दिए जाएंगे। और सिद्धित वास्कर वहां 50 बनाई थी, लेकिन गेंदबाज में परिवर्तन। नौमान पटेल वसीम पटेल के छोटे भाई है, एक थोड़ा सा अनुभव कम है, लेकिन इस अनुभव को जरूर वापस लाएंगे। पहली बॉल गुड्डू के बल्ले के आई और सीधी गेंद जाती हुई सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर का इशारा, बिग हिट, 6 रन। थैंक यू डीजे। तो बिल्कुल यहां पर ओवर पिच चली रही थी, सामने जड़ा था इस गेंद को और क्या लाजवाब स्ट्रोक यहां पर खेलते हुए बैट्समैन प्रतीक ठाकुर फिर से एक बार तैयार होते हुए। इस बार हवा में गेंद है, मौका बनेगा। फील्डर रघु परदेशी गेंद को बहुत दूर बने, लेकिन गेंद यहां पर फाइनली के रीजन में जाती हुई। जब तक फील्डर थ्रो करे उठाएंगे तब तक आसानी के साथ बल्लेबाजों ने यहां पर 2 रन चुरा लिए। और देखिए जहां से एक एक रन बहुत इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के लिए, लेकिन ये जो कैच लेने के लिए थोड़ा सा एफर्ट करना चाहते थे लेकिन कैच मौका नहीं बना पाए, तब तक बल्लेबाजों ने रन चुराए। 2 रन, 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 28 रनों के ऊपर जीतने के लिए। 22 गेंदें बची है और 26 रनों की जरूरत है। मुकाबला अपने पक्ष में लाकर खड़ा करने की कोशिश। इस वक्त ये दोनों भी बल्लेबाज पहले विकेट के लिए दमदार साझेदारी बनती हुई, अस्तित्व खतरे में अधिराज 11 वड़गर टीम का। गेंदबाज नौमान, देखिए ये लाइन परफेक्ट है, लगातार अक्रॉस द लाइन फेल खोलने की कोशिश यहां पर बैट्समैन करते हुए, और यहां पर बल्ले और गेंद का कोई संपर्क हुआ नहीं। डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई। हमेशा ग्लव्स पहनकर ये खिलाड़ी बल्लेबाजी करता है और काफी ताकतवर बल्लेबाज भी जाना जाता है, और अनसाइड इनका फेवरेट स्ट्रोक है। और यहां पर आप देख सकते हैं जितनी गेंदें आप लेग स्टंप से बाहर फेंकेंगे, अगर खराब गेंद मिलेगी तो इनको ये पनिशमेंट जरूर देंगे। ये देखिए अच्छी यॉर्कर गेंद थी, बिल्कुल बल्ले का अंदरूनी किनारा लगा था, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। डॉट बॉल की समाप्ति। पहली गेंद के ऊपर नंबर आया था 6, उसके बाद दूसरी गेंद के ऊपर आए थे 2, तीसरी और चौथे गेंद के ऊपर मात्र महज कोई भी रन नहीं है। अब जीत का समीकरण बदलता हुआ 20 गेंदें बची है, 26 रनों की जरूरत। देखिए डॉट बॉल होने के बाद समझदारी की बातें बताना बहुत जरूरी है। साथ ही पार्टनर करण मडवी यहां बना रहा है कि प्रेशर ना रिलीज करे, शांत स्वभाव से बल्लेबाजी करे, रन बनेंगे, और उसी की वजह से थोड़ी सी समझदारी की बातें यहां पर बताते हुए गेंदबाज नौमान, लंबे कद के गेंदबाज, देख सकते हैं अच्छा शॉट, गैप ढूंढी है यहां पर भी, और बिल्कुल आउटफील्ड तेज होती हुई दोनों खिलाड़ी पीछे रहे बहुत, और गेंद जाती हुई सीमा पार, और एक बैट्समैन गुड्डू के बल्ले से 4 रन। धन्यवाद डीजे। और इसी 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 32 रनों के ऊपर। रन और गेंदों के बीच में फासला 19 गेंदें, 22 रनों की जरूरत है। यॉर्कर डालने की कोशिश, फाली कैप खोलने का प्रयास था, लॉन्ग ऑफ में सिद्धेश्वास कर उठाएंगे, फील्ड करेंगे, मात्र सिर्फ रन मिलेगा यहां पर 1, और इसी के साथ ओवर नंबर लगभग देखा जाएगा सेकंड बैटिंग पावर पे समाप्त हो चुका है, और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंचती हुई 33 रन, आने वाले 18 गेंदे, 21 रनों की जरूरत। दीजिए तो बिल्कुल आप देख सकते हैं यहां पर ओवर नंबर दूसरा हुआ कंप्लीट, मजबूत स्थिति नजर आती हुई बैटिंग करने वाली टीम आप देख सकते हैं गांवदेवी 11 गावटन। और जब भी इस विभाग में गांवदेवी गावटन टीम आई है उनका प्रदर्शन काफी अच्छा रहा है, और यहां भी लाजवाब प्रदर्शन रहता हुआ मैं कहूंगा बहुत कम रनों में रोका है। ऐसे हालातों में पिछले मुकाबले में आपने देखा 96 रन बनाए थे आदर्श 11 नवीन पनवेल टीम ने। पहली बॉल यहां पर देख सकते हैं बल्ले का बाहरी किनारा लगा, आउटसाइड एज, गेंद जाती हुई फर्स्ट स्लिप में, और इसी के साथ पहला ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब हुए गेंदबाज प्रतीक पाटिल, और यह पहला झटका मिलता हुआ गांवदेवी 11 गावटन टीम को। बैट्समैन प्रतीक, बैक टू द पवेलियन।
जगवणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायाने हात फिरवणारा तो माझा शिवबा होता. जिजे सुमधुर इनकी सुमधुर संगीत आप सुन सकते हैं. छत्रपति शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य के संस्थापक, जिनकी वजह से हम आज आपके सामने हैं. और बिल्कुल कहीं ना कहीं डीजे मास्टर उनकी यादें दिलाते हुए बहुत कुछ हम आपको बताएंगे छत्रपति शिवाजी महाराज के चरित्र पर, और जिस तरीके से उनके ओर से जो सीख है बाहर हमारे इन मावलों को, वो बिल्कुल उन्हें आदर्श रखकर समाज में वो निर्माण करना है और एक अच्छे सोच के साथ इस पूरे विश्व में हमें एक अच्छा संचार करना है. तो देखेंगे गेंदबाज फिर से एक बार लाजवाब यहां पर कमबैक करते हुए राइट आर्म ओवर द विकेट से आए थे. हल्की सी लेग स्पिन थी जहां पर बल्ले का किनारा लगा बाहरी और विकेट की फर्स्ट स्लिप में ये गेंद गिरती हुई. इस बार भी स्लोवर करने की कोशिश, पॉइंट में फील्डर है वहां पर, पीछे मुड़कर कैच लेने की कोशिश थी लेकिन के लिए खराब फील्डिंग हो रही है यहां पर. तब तक बल्लेबाज के पास रन था 2 रन लेने का. तीसरे की कोशिश, करण लगभग दौड़े थे लेकिन अमित नाइक सुरक्षित रहे. अंपायर का कॉल, सवाल पूछ रहे कि क्यों कर वहां पर आपने जल्दबाजी की. खुश नसीब रहे कि यहां पर थोड़ा देर लगाने में, और ये किरण उसी की वजह से अंपायर का कॉल यहां पर नॉट आउट का आता हुआ, वरना अमित नाइक मैन फ्रॉम एकाडगढ़ ये आउट होकर लौट सकते थे. तब तक बल्लेबाजों ने रन चुरा लिए यहां पर 3 रनों की मदद से. बढ़ता हुआ स्कोर है, आप देख सकते हैं 36 रनों के ऊपर. जब तालुका क्रिकेट खेली जाती है तो हर एक गांव से एक खिलाड़ी उठाया जाता है और व्यावसायिक तौर पर वो खिलाड़ी की वर्णी लगती है. और 11 गांव के 11 खिलाड़ी जब एक टीम में रहते हैं ना, तो बिल्कुल हर एक खिलाड़ी में छक्का मारने की ताकत होती है. वो ताकत बिल्कुल आपके सामने जरूर दिखाएंगे आने वाले इस सभी में जो मैचेस बचे होंगे. क्योंकि किरण पवार ने अपने पिछला मुकाबला देखा, 106 किंग रायगढ़ के जाने जाते हैं, जिनके बल्ले से 5 छक्के निकले. आप यहां पर देख सकते हैं गावदेवी गावटन टीम के बल्लेबाज करण मड़वी के बल्ले से अब तक 2 बड़े छक्के, प्रतीक ठाकुर के बल्ले से 1 छक्का. अब समीकरण थोड़ा सा हल्का होता हुआ आखिर की 16 गेंदें बची है और जीतने के लिए रन चाहिए टोटल. आप देख सकते हैं यहां पर 16 बॉल 18 रनों की जरूरत. गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज प्रतीक यहां पर तैयार होते हुए. अभी तक सटीक लाइन से गेंदबाजी, पहली 2 गेंदें है ना ओवर द विकेट से डाली थी, लेकिन इस बार बात करेंगे लेफ्ट हैंड बैट्समैन के सामने राउंड द विकेट आते हुए. क्या ऑफ कटर की डिलीवरी होगी या लेग कटर की डिलीवरी होगी या सीधा गेंद तेज गति से फेंकने की कोशिश करेंगे. गेंदबाज प्रतीक तैयार, फुल टॉस थी ये बॉल और इस गेंद को भी खूबसूरत अंदाज से मोड़ा है और यहां पर करण मड़वी के बल्ले से निकला हुआ और एक शानदार 4 रन. थैंक यू डीजे. बिल्कुल गेंदबाज फिर से एक बार तैयार रहा. इस बार भी फुल टॉस बॉल, नहीं छोड़ेंगे इन गेंदों को. मिड विकेट सीमा रेखा को क्लियर करते हुए करण मड़वी के बल्ले से तीसरा दमदार 6 रन. पनवेल टीम के कप्तान टॉस के लिए तुरंत संपर्क करें. 14 गेंदें बची है और सिर्फ 8 रनों की जरूरत है. देखिए आउटसाइड दी ऑफ स्टंप अंपायर का व्हाइट बॉल का करार आता हुआ, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या पहुंचती हुई मात्र इस वक्त विकेट गवाए टोटल 1 और टीम की रन संख्या पहुंचती हुई 47. जीतने के लिए मात्र सिर्फ और सिर्फ 7 रनों की जरूरत है. इस बार भी पॉइंट के ऊपर से मारने की कोशिश की थी, बैकफुट पॉइंट के ऊपर से मारने की कोशिश की थी लेकिन खराब फील्डिंग. स्ट्राइकर अपने पास रखना चाहते हैं और यहां पर बखूबी जाना बल्लेबाज होने की आसानी के साथ रन पूरे हो सकते हैं. और ये देखिए मुकाबला लगभग छोड़ने के बराबर नजर आती हुई अधिराज 11 वडगर टीम 3 रन बटोरे बल्लेबाजों ने और 3 रनों की मदद से 50 रन यहां पर कंप्लीट होती हुई गावदेवी 11 गावटन टीम के. अब जीतने के लिए मात्र सिर्फ औपचारिकता ही बची है. 13 गेंदें बची है, 4 रनों की जरूरत. वन साइड ये मुकाबला आप देख सकते हैं जहां से गावदेवी गावटन 11 टीम की गेंदबाजी काफी जबरदस्त रहा, जहां पर ध्रुवीत मात्रे, मिथुन मात्रे और रोहित ने क्या शानदार गेंदबाजी की है. और बिल्कुल यहां पर उसी गेंदबाजी के बदौलत इस मुकाबले में अपनी पकड़ बिल्कुल मजबूत आती हुई. तो रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश, ओवर नंबर 4 तीसरा हुआ कंप्लीट और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 50 रन बने हैं. जीतने के लिए 12 गेंदें 4 रनों की जरूरत. डीजे
थैंक यू डीजे। न्यू बॉलर नौमान पटेल, बिल्कुल उस्मान पटेल इनके भांजे, और बिल्कुल आप देख सकते हैं कि किस तरीके से यहाँ पर इनकी गेंदबाजी का आप मुआवना देख सकते हैं। हालांकि एक ओवर में इन्हें 13 रनों की मार जरूर मिली थी, लेकिन इस बार बात करेंगे तो कहीं ना कहीं तर याच दरम्यान आपण पाहू शकाल माडप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय नितीनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं। त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर। आमदार चषक 2021 या स्पर्धेमध्ये तुमचं आम्ही मनापासून स्वागत करतो, कारण चांगली संकल्पना घेऊन इथे दीपक यशवंत मालुसरे साहेब शिवसेना सावरोली जिल्हा परिषद विभाग प्रमुख ज्याच्या माध्यमातून ही अपन एक दर्जेदार स्पर्धा पाहू शकाल। तो 3 रनों से दूर है इस मैच को जीतने के लिए। क्या जबरदस्त क्रिकेट यहाँ पर खेलती हुई गावदेवी 11 गावटन टीम के ये दोनों भी बल्लेबाज। नौमान पटेल ओवर द विकेट से लंबे कद के बॉलर है, गेंद जाते हुए यहाँ पर डीप में फील्डर उठाते हुए तब तक एक ही रन मुकम्मल होता हुआ 1 रनों की मदद से स्कोर मात्रा तेजी के साथ आगे बढ़ता हुआ टोटल 52 रनों के ऊपर। जीतने के लिए सिर्फ और सिर्फ रन चाहिए 2। माडप ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच सम्माननीय अनिल जी पाटिल साहब, इनका नितिन जी पाटिल साहब इनका शुभागमन हो चुका है और उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। नौमान राउंड द विकेट से तैयार। अच्छी गेंद, इस बार किनारा लगा था बल्ले का, लेकिन खुश नसीब रहे कि यहां पर सीधी गेंद विकेट कीपर के दस्ताने में नहीं गई। डॉट बॉल की समाप्ति अभी भी 2 रनों के लिए बहुत रुक रही है। मेरे ख्याल से शायद जानते हैं कि रिस्क उड़ाने की जरूरत नहीं है, इसकी वजह से शायद सिंगल लेकर मैच को समाप्त करने की कोशिश होती होगी, लेकिन नौमान की तारीफ करूंगा, इन 2 रनों के लिए अभी भी बांध कर रखा इन बल्लेबाजों को। लेफ्ट हैंड बैट्समैन दोनों भी यंगस्टर खिलाड़ी है और अच्छा परफॉर्मेंस देते हैं अपनी टीम के लिए। हल्के हाथों से सॉफ्ट हैंड से खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑन में फील्डर समाधान वास्कर चेस करने में जरूर असमर्थ रहे। अच्छी फील्डिंग होती हुई तब तक 1 रन, स्कोर इज लेवल। मात्र अब जीतने के लिए रन बचे हैं टोटल 1 और विकेट आप देख सकते हैं स्ट्राइक एंड पर आप अमित नाइक फ्रॉम एकटगर। विशाल जी तेकर आइए, टॉस के लिए तुरंत मैच आपका होगा, एक बड़ा मैच आपके सामने होगा। जिस तरीके से सारसन के मैदान के ऊपर सावरोली सारसन के मैदान के ऊपर वहां पर इन गावदेवी गावटन और इस आदर्श 11 नवीन पनवेल के बीच में मैच जरूर हुआ था और इसी के साथ मुकाबला जीता। यहां पर बैटिंग करने वाली टीम गावदेवी गावटन, वेल प्लेड बॉयज एंड हार्ड लक टीम अधिराज 11 वडगर टीम। नो डाउट काफी अच्छा बैटिंग का प्रदर्शन दिखा यहां पर आप देख सकते हैं गावदेवी गावटन टीम की ओर से करण मडवी के बल्ले से तकरीबन 3 छक्के और 3 दमदार चौके और उसी की वजह से इन्हें मैन ऑफ द मैच का अवार्ड देकर नवाजा जाएगा। तर 12 चेंडू आणि 35 धाव्यांची अफलातून बॅटिंग करणारा फलंदाज करण मडवी ठरला या सामन्याचा सामनावीर। तत्पूर्वी आपण इथे टॉस करूया। विशाल जितेकर यांना विनंती करतो की आपण टॉस साठी या आणि गावदेवी गावटन संघाचे कर्णधार करण आपण लगेचच टॉस साठी या। सामना 4 षटकांचा असेल तर टॉस इथे करतील